आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुती सुमनं। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनातून स्तुती। गडचिरोलीमध्ये रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असेल तर कौतुक का करू नये। सामनाग्रह लेखामधल्या स्तुतीवरून राऊतांचा सवाल तर सामनातून संवाद साधण्याची प्रतिक्रिया। सामनातून कौतुक होत आहे म्हणजे फडणवीसांचं काम किती चांगलं सुरू असेल। सामनामधल्या कौतुकावरून मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। गडचिरोलीमध्ये आधीचे पालकमंत्री खंडण्या गोळा करायचे, राऊतांचा आरोप। आधी गडचिरोलीमध्ये पांडव नेमले होते, ते कौरवांचं काम करत होते। सामनातून फडणवीसांचं कौतुक तर उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। 3 महिन्यामध्ये राज्यामधील सरकार पडणार, त्याचे पुरावे दिले तर देश गडबडून जाईल, त्यामुळे 1000% सरकार जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार। आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। शरद पवार आणि छगन भुजबळ आज एका कार्यक्रमात एकत्र येणार। चाकण इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त ओबीसी नको तर ओबीसींची बाजू घेणारे नेते हवे। भुजबळ आम्हाला मंत्रिमंडळामध्ये हवे होते, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। छगन भुजबळांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा, आम्ही त्यांच्यासोबत युती करू, महादेव जानकरांचं वक्तव्य।